तुम्ही चुकीचं वगैरे बोलायचं नाही. तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय, तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्हाला जे तुम्हाला नाही समजतं का? तुम्ही आज 70-80 लाख रुपये दर महिना हप्ता घेता. पैसे आणतात कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतो. हे शहराच्या साहेब सागर तुम्हाला तुम्ही थोडं मागणार सर थोडं मागे काय होते. तिथं सुषमा काय अंधारे आले, मोहनदादा जोशी आले. साहेब हा तुम्ही कसा कसा हप्ता घेता त्याची माहिती आणि कुठल्या कुठल्या बार मधनं तुम्हाला पैसे येतात ते बघा. तुम्हाला सांगतो विमाननगर मध्ये लेट नाईट आहे, लेट नाईट शांत लेट नाईट म्हणून तुम्हाला 1 लाख रुपये हप्ता मिळतो. सगळ्या ही यादी तुम्हाला नाही मी वाचून घ्या, तुम्ही नंतर सांगा. दम माफी आहे. हो साहेब तुम्ही चुकीचं वगैरे बोलायचं नाही. तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय, तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्हाला जे तुम्हाला नाही समजतं का? तुम्ही आज 70-80 लाख रुपये दर महिना हप्ता घेता. पैसे आणतात कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय. तुम्ही काय स्वतःला शहाणा समजता का? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्हाला लाज कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोटे. तुम्ही काय विधानसभेत उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी? सागर मागे थोडं मागे पुण्यामध्ये रस्त्यासाठी कसे सापडतात यावर आम्ही विमाननगर परिसर लेट नाईट आहे, माफिया आहे, एजंट जॅक्स आहे, बॉलर आहे, 2 BHK, दिमोरा आहे, मिलर आहे, टीप आहे, बॅक स्टेज आहे आणि असे अनेक जवळजवळ 70 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमचे वसुलीचे नाव घेतो बघा. पहिला आहे कॉन्स्टेबल सुरू आहे पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंडेंट आपलं चरण सिंग राजपूत. हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवानगी इंडस्ट्री नाही दिलं तर तुम्ही चालवले कसे? हे पब चालले कसे? आणि या पब मध्ये तुम्ही जे नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी. आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय. तुम्हाला आम्ही बोलायला आलोय. आता आम्ही सरळ बोलतो, याच्या पुढे सरळ बोलणार नाही. आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसतीनावत होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोक पैसे घेताना. ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय. आणि आम्ही आता गप असणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या, आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाताई आहेत, मोहनदादा आहेत, त्याच्याबरोबर आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम करेल. साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही. तुम्हाला सगळ्या माध्यमांच्यासाठी एकदा यादी मोठी पाहिजे. द माफिया 1 लाख रुपये, एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलेर 2 लाख महिना, 2 BHK 1 लाख, राजबहादूर मिल्स, दिमोरा 1 लाख, राजबहादूर मिल्स 1 लाख, राजबहादूर मिल्स, TTF रूफटॉप 5,000, बानेर
बँक स्टेज 90,000 विमाननगर अँड नॉर्थवर्ड. त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी 50,000, जिमी द धाबा 50,000, पाषाण, टोनी द धाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टून्स 50,000. यासोबतच ऍटमॉस्फिअर 60,000, रूड लॉज 60,000, द टिप्सी हॉर्स 60,000, 10 फॉरेस्ट रेस्टोबार 50,000, 24 2 BHK 24K बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड 1.5 लाख. कॅफे सोहो, CO2 हॉटेल भूकंप 1 लाख महिना. कोकोरिको हॉटेल भूगाव 71,000 रुपये. स्मोकी बीच हॉटेल भुकुम 75,000 रुपये महिना. सरोवर हॉटेल भूगाव 1 लाख महिना. जिप्सी हॉटेल भूकंप 50,000 महिना. साईबा हॉटेल 30,000. वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन शॉप, 3 बिअर शॉपी आणि इतर ढाबे 3.5 लाख. बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाईन शॉप, 35 बिअर शॉपी 5.5 लाख. होलसेल लिकर कैलास जगताप व यांचे 11 बार, 8 वाईन शॉप, 9 बिअर शॉपी, 2.1 होलसेल. यादी फार मोठी आहे. आहेराची यादी वाचल्यासारखी यादी आहे ही. एक्साइज डिव्हिजन 12 प्रत्येकी 50,000, 6 लाख. दारूचे होलसेल 32 50,000 प्रत्येकी महिना. साखर कारखाने 18 ते 20 कारखाने 50,000 रुपये महिना. नवीन परमिट रूम बार 12 ग्रामीणचे. नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले 12 ते 15. बिअर शॉपी ग्रामीण. हा हे लाख सॉरी. हा बिअर शॉपी पुन्हा 5 शहरातले. स्वतः एजंट म्हणून. आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं, रवी भाऊ तुम्ही यादी आणली, बरं केलं. मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्रू नुकसानीचा केस टाकायची भाषा केली. आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल. ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये. ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं. आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं. हा अजय तावरे असेल, संजीव ठाकूर असेल, त्यांच्या अटकेची आपण जेव्हा मागणी केली तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला. वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची भाषा केली. आमचं सरळ साधं म्हणणं आहे, आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही. एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही. पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय. याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपाने बांधकामाला दिल्यात त्या दाखवायच्या. आणि तुम्ही परवानगी दिल्या ते एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या 1 तासाभरात तुम्ही सगळं कामकाज परवानगी रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनओसी आणल्याशिवाय पात्र बी टाकता येत नाही. तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या, कलेक्टरने कुठल्या, तुम्ही ही सगळी शहानिशा करून आम्हाला काय तुम्हाला वेळ घ्यायचा तेवढ्या. आणि सगळे परत बाद चालू झाले ना पाहिजे. आणि जे बाद चालू आहे त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय, पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय. जर नाही झालं तर परवापासून मी इथं येऊन बसणार. अंधारे ताईंना प्रचारावर जायचं असेल पण मी तर 24 तास इथं हलणार. तुम्ही आम्हाला शब्द द्या. माननीय मॅडमने जे काय आरोप केलेले आहेत अजय तावरेवर पण तुम्ही आरोपच म्हणता. शेवटी अटक हे जे आरोप केलेले आहेत ते पूर्णतः चुकीचे आरोप आहेत. त्याच्यामध्ये तरी सुद्धा एक विभागाचा प्रमुख म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून यामध्ये जर अशा पद्धतीने जर काय कुठे होत असेल किंवा काय असेल तर याबाबत चौकशी याबाबत मी करेल. आणि जो कोणी दोषी असेल वगैरे याच्यामध्ये कोणी दोषी आढळून येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन घेतली जाईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पुणे जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यापासून मागच्या 2 वर्षामध्ये जवळपास पुणे जिल्ह्याच्या म्हणजे चांगल्या गोष्टीसाठीच यापूर्वी जे गुन्हे दाखल झालेले होते त्यापेक्षा जवळपास, आणि जो काही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता त्यापेक्षा ऑलमोस्ट डबल मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जवळपास 8,000 गुन्हे दाखल या विभागाकडनं करत आहेत. आणि या विभागाचा ईच एंड एव्हरी पर्सन म्हणजे कॉन्स्टेबल पासून ते सुपरिटेंडेंट पर्यंत ईच एंड एव्हरी पर्सन रात्र न दिवस अहोरात्र या गोष्टीसाठी जे काही पुणेकरांसाठी झगडत आहे. पुणेकरांना जे काही तुम्ही म्हणताय तुमचं जे स्वप्न आहे पुणेकरांसाठी तेच आमचंही स्वप्न आहे. मॅडम मी बोलतोय. तर
या बाबतीत 8,000च्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत. तुम्ही मागचा रेकॉर्ड काढा, रेकॉर्ड विचारा. यामध्ये पुणे जिल्ह्यातनं जवळपास मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा आम्ही ह्या कारवाया करून, सततच्या कारवाया करून, रेव्हेन्यू कलेक्ट करून आम्ही जवळपास 500 कोटीपेक्षा जास्त महसूल या पुणे जिल्ह्यातून एका वर्षात दिलेला आहे. जास्त गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. ही आकडेवारी मी सांगत नाहीये, तुम्ही कुठेही चेक करा किंवा कुठल्याही आम्ही तुम्हाला ऑफिशियली सुद्धा पुरवू. तिसरी गोष्ट राहिली पब, बार आणि हॉटेल मालकावरती कारवाई करण्याची. दरवर्षी किंवा यापूर्वीच्या केसेस व्हायच्या त्या केसेस पेक्षा दुप्पट केसेस मध्ये वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी 550 पेक्षा जास्त गुन्हे या अनुदेप्ती धारकावरती करण्यात आलेले आहेत, नोंदवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 17 परवाने सुद्धा निलंबित करण्यात आले. सांगतो ना मी, 17 परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. 2 परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत. यामध्ये अशी प्रक्रिया असते की आम्ही एक्साईज ऑथॉरिटी म्हणून आम्ही प्रत्येक ज्या बार मालकावरती वगैरे गुन्हा दाखल करत असतो, त्या गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तो प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे सादर करत असतो आणि त्या जिल्हाधिकारी महोदय यांना कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी, त्यांना डिस्क्रिशनरी पॉवर आहेत. त्यामध्ये प्रत्येक परवान्याला दंड करायचं किंवा सस्पेन्शन किंवा कायमस्वरूपी बंद करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी आहेत. आम्ही त्यांना प्रस्तावित करत असतो आणि केस टू केस याच्यामध्ये व्हेरीफाय करून त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेले निर्णय असतात आणि आम्ही प्रस्तावित पण करत असतो त्यांना. यामध्ये या 19 तारखेपासून असं बोललं जातं की 19 तारखेच्या नंतरच डिपार्टमेंट ऍक्टिव्ह झालं, पण ही गोष्ट अगदी चुकीची आहे. का सांगतो मी त्याच्यासाठी? निघायचं नाही. ते म्हणाले की आरोप आहेत हे आणि हे सगळं चुकीचं आहे. जर हे चुकीचं आहे तर आम्ही आता जेवढी नावं घेतली त्याचे परवाने दाखवा. आम्ही 1 तास नाही, आम्ही 3 तास, 4 तास, 5 तास, आम्ही रात्री 11-12 पर्यंत बसायला तयार आहोत. परवाने दाखवा. जर आम्ही चुकीचे होत असं म्हणायचं ना, माध्यम सगळी समोर आहेत, माध्यमांच्या समोर तुम्ही आम्हाला चुकीचं ठरवताय. चला परवाने दाखवा आम्हाला, आम्ही परवाने बघायला